हा भाग बघितलेला. आणि त्यानंतर काय बघितलेलं, तर अत्यंत सूक्ष्म आणि सर्वव्यापक ब्रह्म. तर सुरुवातीला आपण काय काय, तर निर्गुण ब्रह्म आणि सगुण ब्रह्म यातला भेद बघितलेला. आणि बीजाक्षर हा ओंकार आहे आणि त्याच्यापासून कसं अर्धमात्रेसहित जे त्याचं सगुण आणि निर्गुण स्वरूप आहे त्या बाबतीत आपण चर्चा केलेली होती कालच्या तासामध्ये. आता आपण काय बघत होतो, अत्यंत सूक्ष्म ब्रह्म किंवा सर्वव्यापक ब्रह्म किंवा याचं स्वरूप कसं आहे ब्रह्माचं, त्याच्याविषयीच पहिला श्लोक आपला झालेला. की जे ब्रह्म आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे आणि आपल्या डोक्यावरील एका केसाच्या 1 लाखापेक्षा 1 लाखाव्या भागापेक्षाही सूक्ष्म एवढं आपल्यामध्ये काय आहे, प्रत्येक जीवामध्ये चैतन्य आहे. त्या चैतन्याचा 1 लाखावा भाग ईश्वरीय चैतन्य आहे आणि त्यातलाही अर्धा भाग जो आहे अर्धा तो भाग सूक्ष्म ब्रह्म साक्षी चैतन्य. चैतन्य. हा, ब्रह्म चैतन्य आहे. तर सगुण ब्रह्माचे स्वरूप जसजसं क्षीण होत जातं तसतसं आपल्या सगळ्या कला किंवा अंशाचा त्याने त्याग केल्यानंतर ते निरंजन होते आणि निर्गुण ब्रह्म तेवढे शिल्लक राहते. इथपर्यंत आपण आलेलो होतो काल. आता ब्रह्माचं स्वरूप समजावून सांगण्यासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत की हे कसं आहे. मग म्हणजे हे चैतन्य स्वरूप जर प्रत्येक जीवामध्ये आहे तर ते दिसणार तर नाही, एवढं सूक्ष्म आहे. मग त्याला जाणून कसं घ्यायचं, त्याच्यासाठी काही उदाहरणं दिलीत त्यांनी. पुष्पमध्ये यथा गंधः, पयोमध्ये यथा घृतम, तिलमध्ये यथा तैलम, पाषाणेष्विव कांचनम. या श्लोकाचा अर्थ लगेच कळतो आपल्याला. पुष्पमध्ये यथा गंधः, जसं फुलामध्ये गंध असतो. पयोमध्ये यथा घृतम, दुधामध्ये दुधामध्ये तूप तूप. दडलेलंच असतं. हा. तिलमध्ये यथा तैलम, तिळामध्ये तिळामध्ये तेल. तेल असतं. आणि पाषाणेष्विव कांचनम. आता हे सगळं काय, जर उदाहरण कसली आहे ती, चैतन्याची. कार्यकारण भावाची. अच्छा. कार्यकारण भावाची आहेत ना. बरोबर. कार्यामध्येच कारण दडलेलं कारणामधून, असतं. हा, बरोबर. हे अगदी हा हा जो वाद आहे तो इथपासून सुरुवात आहे बघा, सत्कार्यवादाची. पुढे, एवं सर्वाणि भूतानि मनःसूत्र इवात्मनि स्थिरबुद्धिर असम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. जसं हारातील मण्यामध्ये सूत्राचं उदाहरण दिलंय की जसं हारातील मण्यामध्ये धागा ओवलेला असतो, स्थितप्रज्ञ किंवा स्थिर बुद्धी योगी फक्त शरीरातील व बाहेरील व्याप्त ब्रह्माला जाणू शकतो. हा शेवटचा, सॉरी, आज इथे श्लोक अर्धा तुटलेला आहे. म्हणजे 3 ह्याच्यामध्ये ओळींमध्ये उदाहरणं झाली. कुठली झाली? पुष्पमध्ये यथा गंधा, पयोमध्ये यथा घृतम, तिलमध्ये यथा तैलम, पाषाणेष्विव कांचनम, एवं सर्वाणि भूतानि मनःसूत्र इवात्मनी. इथपर्यंत उदाहरणं झाली. सर उदाहरणं आपल्याला सर 4 लिहिता आली पाहिजेत. हा. जो चौथा एक्झाम्पल आहे त्याचा डिस्क्रिमिनेशन द्या ना प्लीज. कांचनम, कशाचं? तो वाला. हा, ते, हा, पाषाणेष्विव कांचनम. जसं आपण सोनं जर काढायचं झालं तर काय करायला लागेल, तर दगड फोडून आतमधला धातू काढावा लागेल ना, एक्सट्रॅक्शन करावं लागेल धातूचं. आपल्याला खाण खोदावी लागेल, दगड फोडून आतमध्ये जावं लागेल, मग आपल्याला सोनं त्याच्यातून बाहेर काढता येईल. गॉट इट. तसं शेवटचं उदाहरण आहे काय, जसं अं, हारातील मण्यांमध्ये धागा ओवलेला असतो, तशा पद्धतीत सर्व भूतांमध्ये ओवणारा धागा म्हणून हे ब्रह्म आहे. ओवला गेलेला धागा जीवामध्ये, सर्व भूतांमध्ये ओवलेला धागा हा ब्रह्मस्वरूप आहे. हा शेवटचं उदाहरण झालं. आता पुढे वर्णन. म्हणजे ब्रह्म म्हणजे स्थितप्रज्ञ मग ते किंवा, सूत का सर? ब्रह्म हा, म्हणजे ते सूत, त्या मण्यांना ते सूत. सगळ्यांना एकत्र. हा. हा, एकत्र ठेवणारं सगळं सूत आहे ते ब्रह्म आहे. स्थितप्रज्ञ किंवा स्थिर बुद्धी योगी फक्त शरीरातील व बाहेरील व्याप्त ब्रह्माला जाणू शकतो. म्हणजे ज्याची प्रज्ञा, यस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, तो जो योगी आहे
तोच फक्त या सगुण आणि निर्गुण ब्रह्माला जाणू शकतो. अविद्यारूपी कलांनी युक्त असा हा मनुष्य देह आहे. मनुष्य देह कशाचा आहे? त्रिगुणापासून बनलेला आहे. ज्ञान उपस्थित आहे का? नाही. चैतन्य उपस्थित आहे का? नाही. मग या देहाचं वर्णन कसं आहे? तर अविद्यारूपी कलांनी युक्त असा हा मनुष्य देह आहे. या अविद्यायुक्त वृक्षाला किंवा मनुष्य शरीराला माया आपल्या छायेने व्याप्त करते. आता इथे पहिल्यांदा माया हा शब्द आला, बरोबर आहे. जेव्हा अद्वैत वेदांत आपण शिकतो तिथे माया हा शब्द प्रकर्षाने असतो, बरोबर. तर अविद्यायुक्त वृक्षाला किंवा मनुष्य शरीराला माया आपल्या छायेने व्याप्त करते. म्हणजे संसारिक जे काही भोग असतील ते सगळे त्या मनुष्याच्या वाट्याला येत असतात. जरी माया आणि वृक्षाची छाया ह्या निरअवयव असल्या तरी सुद्धा त्या मनुष्याला व्यक्त करतात. आता गंभीर विषय चालू झाला. वृक्षाची छाया किंवा मनुष्याची छाया किंवा माया, माया ही सुद्धा ईश्वराची छायाच मानलेली आहे, सावली. त्या तरी सुद्धा त्या मनुष्याला व्यक्त करतात. वृक्षाची छाया किंवा माया. अविद्यारूपी मनुष्य अविद्यारूपी मनुष्य शरीराच्या वृक्षामध्ये तसेच मायेच्या सर्व कार्यामध्ये सुद्धा अर्थात संसारातील सर्व पदार्थांमध्ये परब्रह्म व्याप्त आहे. असं म्हणता येणार नाही ना की माझी सावली पडली आहे तर त्यामध्ये ब्रह्म नाही आहे, असं म्हणता येईल का? नाही. चराचरामध्ये कणाकणामध्ये ब्रह्म व्याप्त आहे हे समजावण्यासाठी त्यांनी हे उदाहरण दिलं की सावली हा जरी आपला अवयव नसला तरीही ती अस्तित्व जर तिचं आहे तर त्यामध्ये सुद्धा परब्रह्म अस्तित्वात आहे. आलं लक्षात? तसंच माया म्हणजे आपल्या भोवतालचं संसार, आपल्या वाटेला येणारा, आपल्या भोगासाठी असणारा, आपल्या समोरचे जे काही पदार्थ आहेत त्या सर्वांमध्ये उपस्थित हे परब्रह्मच आहे हे सांगण्यासाठी हे उदाहरण दिलं. संसारातील सर्व पदार्थ आतून आणि बाहेरून ब्रह्मानेच व्याप्त आहेत. आतून म्हणजे काय? तर आतमधला आपण सूत्रानुसार सांगितला ब्रह्म आपल्या सर्व महाभूतांना एकत्र ठेवणारं ब्रह्मसूत्रच आहे. ओके. आणि जसं बाहेरचा संसार आहे हा आपल्याला भोगासाठी आहे तर तो सुद्धा परब्रह्मानेच व्याप्त आहे. म्हणजेच मनुष्य हा आतून आणि बाहेरून दोन्हीकडनं ब्रह्मानेच व्याप्त आहे. चला आता पुढे प्रणवाचं स्वरूप सांगितलेलं आहे. प्रणव हा कुठल्या शब्दाने बनलेला आहे? अ उ म आपण बघितलं उम आणि तिसरा वरचा बिंदू. बिंदू, अर्धमात्रा असं त्याला म्हणतात. तर आता ह्या उ म या तीन शब्दामध्ये काय काय दडलेलं आहे ते बघायचं आहे. कारण आपण सुरुवातीला काय बघितलं तर उ म किंवा ओंकार हे काय आहे? बीज अक्षर आहे. म्हणजे सर्व कारणांचं मूळ कारण काय आहे? प्रणव आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो. तर त्या बीजामध्ये काय काय दड म्हणजे त्याच्यातल्या प्रत्येक शब्दापासून कशा कशाची उत्पत्ती झालेली असेल याच्याविषयीचं या ग्रंथामध्ये सांगून ठेवलेलं विवरण आता आपण बघणार आहोत. मोक्षप्राप्तीची इच्छा असणाऱ्या सर्व साधकांना ओम या एकाक्षराने ध्यान करणे आवश्यक आहे. मोक्षप्राप्तीची ज्याला इच्छा आहे त्यानं काय करायला पाहिजे? ओंकाराचं ध्यान केलं पाहिजे. ह्या बीजाक्षरामध्ये मग ध्यान केल्यानंतर आपल्याला काय काय गवसू शकतं, काय काय मिळू शकतं, काय काय कशामुळे बीज स्वरूप त्याला म्हटलेलं आहे. तर सुरुवात पहिल्यांदी करतात पृथ्वी अग्नी, लिहून घ्या. पृथ्वी अग्नी ऋग्वेद आणि ब्रह्मा हे बहुचं स्वरूप आहे. कशा? बहु भू हू म्हणजे भू काढून दोन टिंब द्यायची. बहु
आता आपण काय बघितलं, त्रिभुवन संसार सगळा जर विचार केला तर काय आहे, त्रिभुवनात्मक आहे. भुहु, भुवः आणि स्वहा या तीन गोष्टींना आपण सर्व सृष्टी म्हणतो. ओके, तर त्यातल्या भूची उत्पत्ती ही अकारापासून आहे. अकारामध्ये ह्या गोष्टी दडलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या आहेत, तर पृथ्वी, अग्नी, ऋग्वेद आणि ब्रह्मा. आता बघा ह्याच्यामध्ये काय काय आलं. पृथ्वी हा एक महाभूत आलं, अग्नी दुसरं महाभूत आलं, किंवा अग्नी हा वैश्वानर असं पण म्हटलेलं आहे, किंवा जे सुरुवातीच्या काही उत्पत्ती झालेल्या पदार्थांमध्ये अग्नीचा समावेश होतो. त्यानंतर ऋग्वेद, वेदातला एक ऋग्वेद हा पहिलाच वेद आपण म्हणतो तो आहे इथे. आणि ब्रह्मा ज्यानं सृष्टी उत्पत्ती केली. सृष्टीचा निर्माता कोण आहे, ब्रह्मा आहे. ब्रह्मा. पालनकर्ता कोण आहे, विष्णू. हा. आणि संहारकर्ता कोण आहे, शिव. शिव. बरोबर. तर हे तीन देव असू शकतात. बघा आता पुढे आपण साधारण लक्षात घेत घेत पुढे जायचं आहे. आता अकारामध्ये अंतर्भूत असलेल्या गोष्टी आपण पहिल्या सांगितल्या. काय, पृथ्वी, अग्नी, अग्नी, ऋग्वेद आणि ब्रह्मा. ऋग्वेद, ब्रह्मा, हे सगळं भुहू आहे. त्रिभुवन जर म्हटलं तर त्यातलं भुहू जे आहे ते हे सगळ्यामध्ये आहे. हे सगळं त्यात अंतर्भूत आहे. याची उत्पत्ती कशापासून होते आणि लय कशामध्ये होणार, अकारामध्ये, ओंकाराच्या. जर बीजाक्षर म्हटलं आहे तर सगळ्या पृथ्वीची उत्पत्ती, सगळ्या संसाराची उत्पत्ती ही दाखवली गेली पाहिजे. बरोबर आहे. मग ते आता एक्सप्लेन करून सांगतायत की अकारामधनं काय उत्पन्न होणार आणि तेच त्याच्यात परत विलीन होणार. कारणामध्ये कार्य विलीन होतं जेव्हा काय होतं, कार्यकारणवाद होत. हा नाही तसं नाही, जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते आणि सृष्टीचा प्रलय होतो त्यावेळी कार्य कारणामध्ये उपस्थित राहते. बरोबर आहे ना. हा सिद्धांत आपला जो आहे तो ह्या ठिकाणी लागू होतो. मग जर समजा अकार म्हटला तर त्याच्यापासून काय उत्पन्न होतंय, तर पृथ्वी, अग्नी, ऋग्वेद आणि ब्रह्मा हे स्वरूप भूहूच आहे. आणि ते लयाच्या वेळी अकारामध्ये जाणार. टोटल सगळंच ओंकारामध्ये जाणार, पण अ मध्ये, अ पासून एवढ्याची निर्मिती झाली आणि लय पण तिथेच होईल. चला पुढे. त्यानंतर आहे अंतरिक्ष. लिहून घ्या, अंतरिक्ष, यजुर्वेद, वायू आणि विष्णू हे भुवःचं स्वरूप आहे. भू व दोन टिंब. आणि हे कशाचं आहे, तर उ या शब्दाचं उत्पत्ती आणि लय याच्यामधून होतं, उ मधून होतं. आता ह्याच्यात विचार करा, पहिला आपण काय बघितलेला, ऋग्वेद बघितलेला. इथे कुठला आहे, यजुर्वेद आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे आकाश, हा, पंचमहाभूत. अंतरिक्ष आणि वायू. वायू पण इथे सांगितलं महाभूत. आणि पालनकर्ता जो आहे विष्णू तो इथे आला. बरोबर आहे. ऊ हो. मध्ये आलं. आता स्वाहा, स्वाहा मध्ये काय असेल, पृथ्वी, अग्नी, जल. एक नक्की असेल की जल, शिव असेल. शिव आणि हा कुठला तरी अजून एक हा वेद असेल. हा बरोबर. पण सुरुवातीला कसं पृथ्वीलोक सांगितला, त्यानंतर अंतरिक्ष अग्नी. सांगितला. आता राहिलाय कुठला, द्युलोक किंवा देवलोक. द्युलोक किंवा देवलोक हा लोक इथे आला. घ्या लिहून, द्युलोक. सूर्य, कुठला लोक? द्युलोक. सर आवाजच येत नाहीये. आता येतोय का बघा. मध्ये एक हा, फोन आता आला मला. येतोय. हा, मध्ये एक फोन आला त्याच्यामुळं हे झालं. हम्म.
द्युलोक. हा कुठला द्युलोक हा लोक आहे सर? देवलोक. देवलोक. देवलोक हा. ओके. पहिला आपण पृथ्वी लोक झाला, त्याच्यानंतर अंतरिक्ष झाला, आणि आता देवलोक असं म्हणता येईल याला. मी पण लावतोच आहे तुमच्या बरोबर सगळं. काय म्हणतात त्याला, अ, हम्म, कड्या जोडतोय मी सुद्धा. तर लावताना त्या बरोबर लागतात मग नंतर. तर हे झालं. पहिल्यामध्ये ऋग्वेद झाला, यजुर्वेद झाला, आता इथे त्यांनी सांगितलंय सामवेद. सामवेद. हा. त्यानंतर सूर्य सांगितलाय, आणि महेश्वर. महेश्वर म्हणजेच कोण? शिव. शिव. बरोबर. सर हा जल. काय आहे? जल नाही आहे इथे. जल सांगितलेलं नाही. ओके ओके. ओके. तर महेश्वर. जल पृथ्वीमध्ये आला असेल का, त्यातच म्हणजे समाविष्ट असेल हा, अंतर्गत. त्यानंतरच सर्वात हो जल तयार झालं असणार. यांना जे अपेक्षित आहे ते असं आहे. आता सगळीकडेच पंचभौतिक सिद्धांतच लागू म्हणून त्यांनी बोललं असेल असं नाही. कारण हे ज्या हे आहेत, खूप गूढ अर्थ असलेल्या गोष्टी असतात, ज्या आपल्याला अर्धवट का कळतात, तर बऱ्याचशा कड्या त्यातल्या ज्या आहेत त्या इतर कुठल्या तरी उपनिषदात असतात, त्या आपल्याला माहिती नसतात. त्यामुळे आपण उथळ अर्थ घेऊन काही गोष्टी पुढे जायचं, आणि जसजसे आपण पुढे आणखीन अभ्यास करत जाऊ तसं त्याचा गहन अर्थ आपल्याला कळत जाणार. कुठल्या तरी उपनिषदामधून आपल्याला याचा परत आणि अर्थ समजू शकतो. फक्त आता हे असं आहे, या ह्यानं आपण परीक्षेमध्ये लिहिण्यापुरतं तरी आता आपण केलं पाहिजे. कारण का, तर थोडंसं माहिती असेल तर मनुष्य उत्कंठेनं त्याची डीप अभ्यास करण्याची तयारी ठेवू शकतो. जशी त्याला संधी मिळेल तसा तो त्याची आठवण करून परत अभ्यासात रत होऊ शकतो. आता आपण काय काय बघितलं? अ, उ आणि म तिन्ही अक्षरं बघितली. स्वाहा शेवटचं, बरोबर ना? आता ओम याच्यामधलं म जे आहे ते पिवळ्या रंगाचं, अ हे सफेद रंगाचं आहे, आणि म हे काळ्या रंगाचं आहे. अ सर हे अक्षर परत एकदा कशाचं रिपीट आहे? करा. अ अक्षर जे आहे त्याचा अ रंग पांढरा स्वच्छ आहे, कारण तो सत्वगुणांनी युक्त आहे. म्हणजे बघा, त्रिगुणाची उत्पत्ती सुद्धा इथेच आहे. म्हणजेच इथे काय आहे, तर चेतन पदार्थापासून जड पदार्थ तयार होणार आहेत. म्हणजेच कुठलं दर्शन म्हणता येईल? उद्भव. सांख्य दर्शन. सांगा. काय म्हटलात सर? सांख्य दर्शन. सांख्य. परत सांगा परत. बघा, चेतन पदार्थ हा, ब्रह्म हा पदार्थ चेतन सांगितलेला आहे. सर्व जीवांमध्ये जो अमुक चेतन आहे त्याला आपण ब्रह्म म्हटलं, बरोबर आहे. आता पुढे हळूहळू सांगत येत आहेत की कशी उत्पत्ती, म्हणजे पृथ्वी, अग्नी, ऋग्वेद, ब्रह्मा, त्याच्यानंतर यजुर्वेद, अंतरिक्ष, वायू, विष्णू हे सगळे आले. हे उ मधले घटक आले, बरोबर आहे. आता पुढे काय सांगतायत, तर अ ला शुद्ध किंवा पांढरा रंग सांगितला, आणि त्याच्यामध्ये कुठला गुण असतो? सत्वगुण सत्वगुण. सांगितला. त्यानंतर उ मध्ये कुठला गुण सांगितला? तमोगुण किंवा काळ्या रंगाचं सांगितलं. आणि म हा पिवळ्या रंगाचा म किंवा म मध्ये काळा सांगितलं ना? नाही, उ म नाही, म मध्ये काळा म्हटलं ना? पिवळा. म हे तामसिक गुणाचे काळ्या रंगाचे, आणि नाही सर, तुम्ही रजोगुणी अगोदर ऊ काळा म्हटलाय. मग नाही. पिवळा म्हटलं सर. अ हे अक्षर, अ हे सात्विक गुणयुक्त सफेद रंगाचे. हा. मग काळा. हा, बरोबर बरोबर मग काळा. बरोबर बरोबर. हो, बरोबर. म काळा. मग काळा. उ हे कुठल्या गुणाचं? पिवळ्या रंगाचे आणि रजोगुणाचे, आणि म हे काळ्या आणि तामस गुणाचे.
मग आता हे आपण सगळं कशात आहे म्हणतोय? उ म म्हणजे काय? ओंकार म्हणजेच बीज. ते चैतन्य स्वरूप आहे, ब्रह्म आहे. त्याच्यातून गुण उत्पन्न झाले की नाही? हो इथेच सांगितले आता. मग चैतन्यापासून जडाची निर्मिती जर झाली असं आपण म्हटलं तर कुठलं दर्शनाच्या द्योतक झालं हे? सांख्य दर्शन सर. न्याय सुद्धा होऊ शकतो सर. बरं, सांख्यामधले हे मूळ पदार्थ किती? दोनच, पृथ्वी पुरुष आणि आणि प्रकृती. पुरुष आणि प्रकृती सर. पुरुष आणि बरं. प्रकृती. आणि सांख्याच्या विरुद्ध असलेलं दुसरं दर्शन जे आहे त्याच्यामध्ये किती पदार्थ मानलेले आहेत मूळ? 25. चर्वाकमध्ये केवळ एकच मानलेलं आहे. अद्वैत मध्ये काय एकच सांगितलेलं आहे? मूळ तत्व एकच आहे असं कुठल्या दर्शनामध्ये सांगितलेलं आहे? योग दर्शन. नाही. अद्वैत सर. वेदांत. अद्वैत दर्शन. हा, अद्वैत वेदांत मध्ये अद्वैत दोन नाही, शंकराचार्य. एकच आहे. हा, एकच असं म्हणणार एकच अद्वैत दर्शन. बरोबर आहे ना? हो, इथे काय सांगितलंय बघा, मूळ काय आहे? एकच आहे. बीज अक्षर कुठलं आहे? एकच सांगितले ब्रह्म. एकच आहे. आणि एकच सांगितले बिंदू. त्याच्यापासून म्हणजे त्रिगुणांची निर्मिती सांगितली की नाही? हो, म्हणजे हे पण अद्वैत प्रमाणेच आहे. आलं का लक्षात? अद्वैत दर्शनाची उत्पत्ती इथे आहे, हे लक्षात घ्या. तिकडे कार्यकारणवाद हा जो आहे तो सगळ्या दर्शनामध्ये बघायला मिळतो. जसं आपण काय म्हणतो की प्रकृती हे तत्व विकारी तत्व आहे, जड तत्व आहे आणि त्याच्यापासून सगळे विकार उत्पन्न झालेले आहेत. आणि पुरुष हे तत्व वेगळं आहे आणि दोन्हीही तत्व अनादी आहेत असं आपण योगात म्हटलेलं आहे. पण अद्वैत वेदांत काय सांगतो की ब्रह्मतत्व हेच मूळ तत्व आहे आणि त्यापासूनच सर्वांची उत्पत्ती झालेली आहे. बरोबर आहे? हे अद्वैत ब्रह्म आहे आणि तशा स्वरूपातलंच वर्णन आपल्याला ह्या दर्शनामध्ये बघायला मिळतं. आलं लक्षात? फक्त यांची सृष्टी उत्पत्तीच्या मुळात यांनी काय धरलंय? ओंकार नावाचं बीज. आलं लक्षात? तिथे काय धरलंय? ब्रह्म. पण यालाच ओंकार ब्रह्म असं पण या ग्रंथात म्हटलेलं आहे, या उपनिषदामध्ये. बरोबर आहे? म्हणजे जसं तिकडे याला पण आपण एक वेगळं दर्शन पण म्हणू शकतो. बरोबर आहे की नाही? मूळ पदार्थाचं विवेचन करणारी जी गोष्ट आहे त्याला दार्शनिकच म्हणायला पाहिजे. तसं इथे दार्शनिक गोष्टीचं विवेचन केलेलं आहे आणि म्हणून पुढे हे समजावण्यासाठी वेगवेगळी दर्शनं झाली. गूढ अर्थ जे आहेत ते समजवण्यासाठी पुढे दर्शनांची उत्पत्ती झालेली आहे. तर हे झालं. आता अजून एक ह्याच्यातला श्लोक आहे की हे आपण कसं सांगितलं? त्यांचे रंग सांगितला, त्यांच्यामधला गुण सांगितला, उ म च्या मधला, आणि सर्व भूहू भुवाहा आणि स्वाहा त्याचं स्वरूप सांगितलं. पूर्ण समजावून झालं. हे उ आणि म या 3 शब्दावर आता तुम्ही विवेचन करू शकता. जमेल का अजून परत सांगायला लागेल? जमेल, लिहून घेतलंय माझ्या मते सर्वांनी. आता पुढे अष्टांगम च चतुष्पादम त्रिस्थानम पंचदैवतम ओंकारम यो न जानाति ब्राह्मणो न भवेत तुसहा. ओंकारामध्ये 8 अंग, 4 पाद, 3 स्थान, 5 देवता समाहित आहेत. लिहून घ्या काय काय आहे. 8 अंग, 4 पाद, 3 स्थान आणि 5 देवता या समावित किंवा समाहित आहे. आणि या ओंकाराचं हे सगळं स्वरूप आहे बघा. सुरुवातीला काय काय सांगितलंय? हा रिपीट करा एकदा. 8 अंग, 4 पाद, 3 स्थाने, 3 स्थान, 5 देवता, 5 देवता
हे समाहित आहे. आणि या सर्वांनी युक्त असलेल्या ओंकाराला जो जाणत नाही तो ब्राह्मण नाही. ब्रह्मं ज्ञानाती इति ब्राह्मणा अशी व्याख्या आहे. प्रलयावस्थेमध्ये अकारे लीयते ब्रह्मा, उकारे लीयते हरिही, मकारे लीयते रुद्रहा, प्रणवो ही परस्मृतः. आता लयाच्या अवस्थेमध्ये काय असतं हे सांगतात. तर प्रलयावस्थेमध्ये ओंकारामधील अ मध्ये ब्रह्मा, उ मध्ये विष्णू आणि म मध्ये शिव लीन होऊन जातात. आणि लीन झाल्यानंतर ही झाली प्रलयावस्था. प्रलयावस्था कशाची असते? सृष्टीची असते. जसा सर्ग होतो तसा प्रलय होतो. बरोबर आहे. तर याच्याही पलीकडील प्रणव हे परमात्माचे सर्वश्रेष्ठ नाव किंवा स्वरूप आहे. याही पलीकडे जे बीज अक्षर आहे त्याचं स्वरूप आपण आता वर्णन केलेलं आहे. कारण यापासूनच या सर्वांची उत्पत्ती झालेली आहे. प्रलय जेव्हा होतो तेव्हा अ उ म मध्ये ब्रह्मा विष्णू महेश लीन होतात. पण त्याचं जे नाद स्वरूपात कला स्वरूपात अस्तित्व काल आपण बोललो ते तसंच राहतं. कारण तसंच राहतं. तर त्याचं या सर्वांपेक्षाही पलीकडे ते आहे. प्रलयाच्याही पलीकडे मूळ जन्म देणारं तत्व हे तसंच राहतं. कारण कार्य त्यावेळी प्रलयाच्या अवस्थेमध्ये कारणामध्ये जातं. ओके. सर अशा म्हणजे प्रकारे जेव्हा काहीच नसणार तेव्हा फक्त हा तो फक्त नाद असणार. ओंकार आहे. हा येस. ओके. तेव्हा फक्त ओंकार होता आणि त्याच्यातूनच या सर्वाची उत्पत्ती झाली. हे आपण ओंकाराच्या स्वरूपामध्ये सगळं लिहायचं आहे, सर्व गोष्टी. अशा प्रकारे या ओंकाराचे स्वरूप जाणणारा ब्राह्मण ब्रह्मनिष्ठ आणि जीवनमुक्त होतो. ओके. चला पुढे जाऊ. आता या प्रणव ध्यानाचा विधी. प्रणवाचं ध्यान कसं करायचं तर तो विधी सांगितलाय. प्रणवो धनुष्यरो ह्यात्मा ब्रह्मतल्लक्षम उच्यते. प्रणव किंवा ओंकाराला धनुष्य बनवावे. या प्रणवरूपी धनुष्यावर आपल्या आत्म्याचा बाण चढवून ब्रह्मावर निशाण साधले पाहिजे. म्हणजे आपला निशाण म्हणजे आपला उद्देश काय असला पाहिजे? ब्रह्म हा उद्देश असला पाहिजे ज्याच्यावर आपण निशाणा साधणार आहोत. बाण कशाचा करायचा? कोणाला कुठे घेऊन जायचा आहे? बाण इकडून तिकडे जाणार ना, का धनुष्य जाईल? बाण. नाही जाणार, बाण जाणार. आणि आत्म्याला. हा आणि हत्यार किंवा साधन वापरायचं आहे ते कुठलं आहे तर ओंकार रूपी साधन. ध्यान, ओंकार ध्यान रूपी साधनाने आपल्या आत्म्याचा बाण हा कुठे सोडायचा आहे? ब्रह्मतत्वावर रोखायचा आहे. ज्याच्यामुळे ब्रह्म आणि आत्मा ऐक्य होईल किंवा समजेल. आलं का लक्षात? प्रणवरूपी ओंकाराला धनुष्य बनवावे म्हणजे साधन बनवावे. या प्रणवरूपी धनुष्यावर आपल्या आत्म्याचा बाण चढवावा आणि ब्रह्मावर निशाण साधले पाहिजे. सावधान आणि एकाग्र मनाने ओंकाराचा जप करून आपल्या आत्मरूपी बाणाला ब्रह्माशी बांधून आत्म्याला ब्रह्ममय केले पाहिजे. बरोबर आहे. सर्वश्रेष्ठ ब्रह्माचा साक्षात्कार झाल्याने योगाचे सर्व कार्यकलाप समाप्त होतात. सर्व कार्यकलाप समाप्त होतात म्हणजे काय? कर्मबंधनातून मुक्त होतो. ओके. चला पुढे. ओंकार प्रभवा देवा ओंकार प्रभवः स्वरः ओंकार प्रभवम सर्वम त्रैलोक्यम चराचरम. सर्व देवांची उत्पत्ती ओंकारातूनच होते. सर्व स्वर सुद्धा ओंकारापासून उत्पन्न झाले आहेत. त्रिलोकातील स्थावर आणि जंगम अर्थात चर आणि अचर सर्व प्राणी मात्र आणि पदार्थ ओंकारानेच उत्पन्न झाले आहेत. म्हणजेच चैतन्यापासून जडाची उत्पत्ती. ओके. चर अचर सर्व गोष्टींमध्ये ब्रह्म अंतर्भूत आहे. फलश्रुती. प्रणव ध्यानाचा विधी सांगितला.
कशा पद्धतीत ध्यान करायचं आहे, ओंकाराला धनुष्य बनवून अमुक तमुक सगळं झालं. आणि हे करत असताना ओंकाराचे जे हे आहे तज्जपस्तदर्थ भावनम असं जर आपण म्हटलं तर त्याचा अर्थ आणि भावना अशी असली पाहिजे की सर्व देवांची उत्पत्ती ओंकारापासून होते, त्यापासून स्वर सुद्धा झालेले आहेत आणि सर्व स्थावर आणि जंगम गोष्टी या ओंकारापासूनच निर्मित झालेल्या आहेत. अशा प्रकारे ओंकाराचं ध्यान करायला सांगितलेलं आहे. आता पुढे ह्रस्व दहती पापानी दीर्घ संपत प्रदो व्ययः अर्धमात्रा समायुक्त प्रणवो मोक्षदायकः. ह्रस्व स्वराने प्रणवाचा जप केल्यास सर्व पापे नष्ट होतात. आता त्याची फलश्रुती सांगतायत. ह्रस्व स्वराने म्हणजे अल्प ह्रस्व किंवा ह्रस्व स्वराने जप केल्यास सर्व पापे नष्ट होतात. दीर्घ स्वराने प्रणव जप केल्याने अत्यधिक ऐश्वर्य प्राप्त होते आणि प्लुत स्वराने जप केल्याने साधक ज्ञानी बनतो. प्लुप्त म्हणजे फास्ट अं, फास्ट नाही प्लुत म्हणजे असं प्लुत कसं म्हणजे अजपा का म्हणजे मानसिक का? हा नाही म्हणजे थोडक्यात अव्यक्त. हा म्हणजे वैखरी मध्यमा आणि हा जप आपण हा म्हणतो ते ना. हा त्यातला तिसरा तेच. प्रकार. हा हम्म. हम्म. प्लुत जप केल्याने प्लुत स्वराने जप केल्याने काय प्राप्त होते? साधक ज्ञानी बनतो हा. आणि त्याला काय मोक्षाची प्राप्ती होते. आता पुढे ध्यान कसं म्हणजे ध्यान म्हणजे आपण त्याचा जप करायला सुरुवात केली प्रणवाचा. कुठल्या तरी या गोष्टीनं आपण जप करू, ह्रस्व स्वरात करू, दीर्घ स्वरात करू किंवा प्लुत करू. जेव्हा प्रणव जप तेलाच्या धारेप्रमाणे तुटत नाही, आपण हे मागच्या 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं, तेलाची अखंड धार आहे असं आपल्याला वाटतं, परंतु एक्झॅक्ट बघायला गेलं तर कणाकणानं तेल पडत असतं. पण ती तेलाची धार ही आपल्याला अखंड दिसते. किंवा ज्योत सुद्धा आपण पेटताना बघतो, ती ज्योत ही कणाकणाने पेटत असते, परंतु आपल्याला दिसताना अखंड ज्योती दिसते. यालाच काय म्हटलेलं आहे? अखंडता. ही अखंडता ज्यावेळी जपामध्ये यायला लागते, तेलाच्या धारेप्रमाणे तो जेव्हा तुटत नाही असा जप जेव्हा व्हायला लागतो, अधिक काळपर्यंत ऐकू येणाऱ्या घंटेच्या नादाप्रमाणे गुंजत राहतो. तसेच प्रणव जपामध्ये पूर्णतः ध्यान लागते, तेव्हा या प्रणवाच्या जपाची अनिर्वचनीय अवस्था प्राप्त करणारा साधक वास्तवाने प्रणव जपाचा जाणकार बनतो. म्हणजे जप करताना त्याचा अखंड आणि तेलाच्या धारेप्रमाणे न तुटणारा आणि घंटा नादाप्रमाणे अनुभव करणारा अशा पद्धतीत आपल्याला ध्यान करायला सांगितलेलं आहे. आणि असा जो साधक असतो तो खरा जपाचा जाणकार बनतो. आणि हा जो त्याचा नाद आहे, त्या नादालाच ब्रह्माचं स्वरूप असंही सुरुवातीला म्हटलेलं आहे. बरोबर. पुढे आता प्राणायामाबरोबर प्रणव ध्यान कसं करायचं हे शिकवतात. प्रणवाला आपल्या स्थान कुठे सांगितलेलं आहे आपल्या शरीरामध्ये? ब्रह्माचं हृदयस्थान. स्थान. हृदय हृदय कमल. कमल हे त्याचं हृदय कमल स्थान सांगितलेलं आहे. मग आता बघा प्रणवाचं हे कसं आहे. हृदय कमलाच्या कर्णिकेच्या मधोमध दिव्याप्रमाणे स्थिर अग्निज्वालेसारख्या अंगठ्या इतक्या आकारातील ईश्वर स्वरूप ओंकाराचे ध्यान करावे. अंगठ्या एवढा जो एरिया आहे छातीच्या मध्ये हृदय कमळ आहे, तिथे आपल्याला अगदी व्यवस्थित लिहिलंय बघा, हृदय कमलाच्या कर्णिकेच्या मधोमध. आजही हे शब्द वापरले जातात आपल्याला. कर्णिका, आलिंद असे शब्द आहेत हृदयाच्या ह्याच्यामध्ये. व्हेंट्रिकल्स थोडक्यात. मधोमध दिव्याप्रमाणे स्थिर अग्निज्वाले सारख्या
अंगठ्या इतक्या आकारातील ईश्वर स्वरूप ओंकाराचे ध्यान करावे. म्हणजे आपलं ध्यान त्यावेळी कुठे असायला पाहिजे? जिथे ते ब्रह्मतत्व अस्तित्वात आहे, ज्याचं स्थान आहे, त्या स्थानावर आपलं ध्यान केंद्रित असलं पाहिजे. पुढे काय करायचं? तर इडा नाडी अर्थात डाव्या नाकपुडीने प्राणवायू भरून श्वासाला पोटात पुरीत केले पाहिजे. देहाच्या मध्यभागी स्थित श्वासावर ध्यान लावून अग्नीच्या ज्वालाने युक्त ओंकाराची आकृती अशा आपल्या डोळ्यासमोर आणली पाहिजे. असे ध्यान केले पाहिजे. काय करायचं आहे? इडा नाडी म्हणजे डाव्या नाकपुडीने श्वास भरायचा आणि श्वास भरल्यानंतर जिथे तो पुरीत होतो पोटात, त्या ठिकाणावर ध्यान केंद्रित करायचं आणि तिथे अग्नीच्या ज्वाल्याने युक्त ओंकाराची आकृती कल्पित करायची आहे. वेदामध्येही सांगितले आहे की मूलाधार चक्राच्या त्रिकोणामध्ये प्रज्वलित प्रणवाच्या अर्थानुसार ईश्वराचे ध्यान केले पाहिजे. ध्यानाचे वेळी कुंभक केला पाहिजे, अर्थात श्वास रोखून ध्यान केले पाहिजे. कारण श्वास आपण पुरीत करणार सुरुवातीला आणि मग तो जिथे जातो तिथे आपण अग्नीने प्रज्वलित असलेला ओंकाराचं ध्यान करणार आहोत. आता हे जे शेवट पुढचं मी जे सांगितलं ते कुठे काय सांगितलंय त्याच्यानुसार उपनिषदामध्ये लिहिलंय. वेदात जे सांगितलेलं आहे त्याच्यानुसार उपनिषदामध्ये त्याचं वर्णन करून सांगितलेलं आहे. तर त्याचं मूळ वेदामध्ये कसं सांगितलंय ते सांगितलंय, पण आपल्याला इथे मात्र उपनिषदाचंच लिहायचं आहे. त्यामुळं लिहिताना एवढंच लिहा, इडा नाडीने श्वास आत भरायचा, कुंभक करायचा आणि त्या कुंभकाच्या स्थानी अग्निस्वरूप ओंकाराचं आपल्याला ध्यान करायचं आहे. आता ह्या पूरक प्राणायाम, कुंभक प्राणायाम आणि रेचक प्राणायाम 3 सांगितलेले आहेत. ब्रह्मा हे पूरक प्राणायामाचे देवता आहेत. विष्णू कुंभक प्राणायामाचे देवता आहेत आणि शिव हे रेचक प्राणायामाचे देवता आहेत. एवढंच फक्त सांगितलं, काहीही अजून त्याच्याविषयी सांगितलेलं नाही. ब्रह्मा पूरक इत्युक्तो विष्णु कुंभक उच्यते, रेचो रुद्र इति प्रोक्ताः प्राणायामस्य देवताः. या 3 देवता आहेत प्राणायामाच्या. कुठल्या कुठल्या? ब्रह्मा पूरक, विष्णू कुंभक आणि रुद्र रेचक. 3 महत्वाच्या लिहून ठेवा. मग सर आता प्राणायामाचा सुरुवातीला 5 देवता कशाचं सांगितलेत? 5 देवतामध्ये सांगितलेत ना सुरुवातीला, तर त्याचं काय आता मग ते अजून 2? बीजाक्षर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा विस्तार जर करायचा झाला चराचर सृष्टीमध्ये, तर जे मुख्य 5 देवता आहेत ते सर्व बीजाक्षरातूनच निर्माण झालेले आहेत, असा त्याचा अर्थ आहे. ते प्राणायामचे देव सांगतायत ना? मगाशी सांगितलं ते. हा, आणि हे आता मी काय प्राणायामचे देव सांगतोय तर प्राणायामाच्या देवता सांगतोय. प्राणायामाचे देव आहे. हा, चला आता पुढे प्रणव ध्यानाचा दुसरा विधी. पहिला आपण कसा बघितला तर कशानं? प्राणायाम युक्त प्रणव ध्यान बघितलं आतापर्यंत. हृदय कमलाच्या मध्यभागी अंगठ्या एवढ्या भागात ध्यान करायचं आहे. श्वास इडा नाडीने भरायचा आहे आणि तो जिथे खाली पोटात जातो तिथे अग्नियुक्त ओंकार असेल. बरोबर? आता नुसता इडा नाडीने घ्यायचा इथपर्यंतच सांगितलं, सोडायचा कशाने काहीही सांगितलेलं नाही. आलं लक्षात? आपण हे लावायचा की कसं लावायचा? इडा नाडीने जर भरायला सांगितलं असेल तर कशाने सोडायला सांगितलं असेल? पिंगलाने सोडायचं. डावी श्वास. दुसऱ्याने सोडायचं आहे, पिंगलेने सोडायला सांगितलेलं असेल. ओके. आणि हे भरायला पूरक म्हणणार, कुंभक कशाला म्हणणार? दाबून ठेवणे. आणि रेचक कशाला म्हणणार? सोडणे. आणि त्या सर्वांचे देवता कोण कोण आहेत ते पण सांगितले. ओके. आता प्रणव ध्यानाचा दुसरा विधी. आपल्या शरीराला यज्ञातील अग्नी देणारे खालचे लाकूड बनवावे. आता कसं असतं की त्यावेळी अग्नी प्रज्वलित करण्याची जी प्रथा होती ती कशी होती? खाली एक सुकं लाकूड ठेवायचं, त्याच्यामध्ये काय करायचं? खड्डा करायचा आणि वरती एक लाकूड ठेवून असं अरणी म्हणायचे त्याला, मथने सर. अशा पद्धतीनं. हा, तर ती लाकडं, 2 जी लाकडं आहेत त्यातलं खालचं लाकूड हे
यज्ञातील अग्नी नेणारे खालचे लाकूड बनवावे. आपल्या शरीराला ज्याच्यावर घासणार ते आपलं शरीर ते खाली ठेवावं आणि त्याला लाकूड बनवावे आणि प्रणवाला अग्नी पेटवण्यासाठी असणाऱ्या वरील लाकडाप्रमाणे बनवावे. म्हणजे हा जो वरचा जो दांडा असेल, जो आपण असं असं करणार, तो कोण असेल? प्रणव असेल. आलं लक्षात? आणि अशा स्वरूपाची अरणी बनवावी. याला सगळ्याला अरणी म्हणतात. हे जे काय बनवलं आपण घर्षणयुक्त अग्नी निर्माण करणार आहोत, तर खालती आपलं लाकूड म्हणून आपलं शरीर ठेवायचं, ज्याच्यात अग्नी पेटणार. आणि ज्याने अग्नी पेटवायचा आहे तो म्हणजे कोण आहे? प्रणव. प्रणव आहे. त्यानंतर ध्यानाचा अभ्यास म्हणजे या दोन्ही मध्ये होणारे घर्षण. ध्यानाचा अभ्यास म्हणजे या दोन्ही लाकडांमध्ये होणारं घर्षण, त्याचा अभ्यास आपण करावा. अर्थात मनामध्ये वारंवार प्रणव जप केल्याने आग उत्पन्न होईल. जीवात्मा आणि ईश्वराच्या ज्योतीला तेथे बघितलं पाहिजे. बघितलं पाहिजे म्हणण्यापेक्षा साक्षात्कार होईल. जेव्हा आग उत्पन्न होईल म्हणजे काय होईल? तर ऐकायला येतंय मी बोलतोय? हो सर, येतो. ओके. हा, माझ्याकडे सगळे व्हिडिओ स्टॉप झालेत म्हणून मी विचारतोय बाकीच्यांचे. आता आवाज गेला सर. येतोय का बघा? हा, हो आता सर, आता येतोय. येतोय. आता येतोय. मध्येच वायफाय जातोय म्हणून प्रॉब्लेम येतो. तर जेव्हा आपण आपल्या शरीराला खालचं लाकूड बनवणार, आवाज वरचं येत नाही लाकूड सर. ओंकार रूपी येतोय ना? वरचं लाकूड अग्निरूपी असतो. असेल आणि या दोघांमधलं घर्षण म्हणजे काय असेल? तर आपण केलेलं ओंकाराचं ध्यान असेल. या पद्धतीने जो अग्नी पेटेल तो कशा स्वरूपाचा असेल? तर आत्मज्ञान रूपी असेल किंवा ब्रह्मज्ञान रूपी असेल, म्हणजे ज्ञान उत्पन्न करणारा असेल. प्रणव जपाच्या वेळी मी ब्रह्मचा अंश आहे अशी भावना सदैव असली पाहिजे. ब्रह्माचा अंशच आहोत आणि ते मगाशी चैतन्य स्वरूप आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे. चैतन्याचा केसाचा 1,00,000वा भाग चैतन्य, त्याच्यामधला 1,00,000वा भाग ईश्वर आणि त्यातला अर्धा भाग साक्षी चैतन्य, ईश्वरीय चैतन्य, ब्रह्मचैतन्य, साक्षी चैतन्य. ईश्वरीय चैतन्य. तर हेच आपण आहोत ही भावना आपल्या या ध्यान करताना असली पाहिजे. अशा प्रकारे प्रणव जप आणि ब्रह्मध्यान याद्वारे हृदयातील ब्रह्म आणि आत्मा यांचा साक्षात्कार करावा. ओके. पुढे ओंकाराच्या उच्चाराने उत्पन्न होणाऱ्या नादाला प्राणवायूमध्ये यथाशक्ती मिळवले पाहिजे. आता बघा, हळूहळू ध्यानाचं स्वरूप हे सूक्ष्म करत चाललेले आहेत. बरोबर? सूक्ष्म म्हणजे सतत आपल्या जर ओंकार श्वासामध्ये भिनवला तर श्वास ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला निरंतर लागते. आपल्याला पाणी नाही मिळालं तर सहज आपण 5-7 दिवस काढू शकू, 2 दिवस तरी काढू शकू. अन्न नाही मिळालं सहज महिनाभर काढू शकू. पण जर हवा नाही मिळाली तर लगेच मरून जा. म्हणजे श्वास नाही चालणार. म्हणून प्राणायामाला महत्व खूप आहे. श्वास हा जो प्रकार आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित केल्यानंतर आपल्याला लवकर प्राप्ती होऊ शकते. म्हणून आपल्याला प्राणायामाचं महत्व आहे. मग त्याच्याबरोबर जोडायचं आहे आपल्याला ओंकाराला, आणि त्याच्याबरोबर जोडणे ही त्याच्या पुढची सूक्ष्म क्रिया आहे. बरोबर? मग त्याला जोडायचं. ओंकाराच्या उच्चाराने उत्पन्न होणाऱ्या नादाला प्राणवायूमध्ये यथाशक्ती मिळवले पाहिजे. या नादावर एकाग्र मनाने तोपर्यंत ध्यान करावे जोपर्यंत मन या नादामध्ये लीन होत नाही. मनाला लीन करायचं आहे ओंकाराच्या नादामध्ये. आपल्या अज्ञानी व्यक्ती या ओंकार नादाला अस्थिर मानतो, परंतु ज्ञानी पुरुष या अद्वितीय ओंकार नादाला आपल्या हृदयामध्ये
सदा सर्वदा अनुभूत करत असतो. कारण का तर हा अनाहत नाद आपल्या शरीरामध्ये सतत चालू आहे आणि त्याचं स्थान कुठून आहे तर हृदय आहे. त्या हृदयामध्ये ते जे ब्रह्म आहे त्याच्यामधून सतत हा अनाहत नाद निघत आहे आणि त्या नादाचा आपल्याला अनुभूती जेव्हा होणार त्यावेळी आपण त्याला जाणू शकू. परंतु अज्ञानी व्यक्ती मात्र त्याला नवीन उत्पन्न नाद असंच म्हणत असतो. परंतु तो खरा नवीन उत्पन्न काही नसून तो अंतर्भूतच आपल्या शरीरात पहिल्यापासूनच अस्तित्वात असलेला आहे. आणि ज्ञानी पुरुष आपल्याला आपल्या शरीरामध्ये हा नाद सदा सर्वदा अनुभव करत असतो. तसेच तो सर्व प्राण्यांच्या अंतःकरणामध्ये स्थित करोडो सूर्याच्या प्रतिभेप्रमाणे दैदिप्यमान विशुद्ध सत्व ईश्वराने अभिन्न ब्रह्मरूपामध्ये ओंकाराला बघतो आणि कृतकृत्य होतो. एकदम पासी सरांचा चेहरा भारी झाला एकदम. एवढे काय म्हणतात त्याला, एवढं काय म्हणतात गंभीर विचार करण्यासारखं काहीच नाहीये. यांनी सुरुवातीलाच काय सांगितलंय की सर्व चराचरामध्ये सर्व गोष्टींमध्ये ब्रह्म व्याप्त आहे. जर एखाद्याला ब्रह्मज्ञान झालं तर त्याला हेही ज्ञान होतं की ते ब्रह्म सर्व सृष्टीमध्ये सर्व पदार्थांमध्ये आहे आणि त्याला सगळीकडे ब्रह्मस्वरूपच दिसायला लागतं. एवढंच याचा अभिप्राय अर्थ आहे. झालं. आता पुढे सविशेष ब्रह्मज्ञान याचा पर्यायी शब्द सांगा. सविशेष ब्रह्मज्ञान, निर्विशेष ब्रह्मज्ञान. ब्रह्माला समोर हे करून मला हा, गुणासहित ब्रह्मज्ञान आणि गुणविरहित ब्रह्मज्ञान. बरोबर. अर्थ कळलेला आहे सरांना, ध्यान आहे त्यांचं इकडे. फक्त त्याला शब्द वापरायचे सगुण आणि निर्गुण. आलं का लक्षात? गुणांसहित विशेषणांसहित म्हणजे सविशेष, सगुण, सगुण. सगुण ओके. आणि गुणविरहित आणि काय म्हणणार निर्गुण म्हणायचं. विशेषण विरहित, निर्गुण, तो निर्गुण. म्हणजे काय तर हा काय आहे, निर्विशेष म्हणायचं का? इयरफोन आहे. इयरफोन आहे सविशेष आणि आणि निर्विशेष. याचं विशेष काय आहे, निळ्या रंगाचा आहे. विशेष काय आहे याच्यामध्ये, निळ्या रंगाचा इयरफोन आहे. बरोबर. सगुण, सगुण वर्णन किंवा सविशेष वर्णन आणि नुसता इयरफोन आहे निर्गुण. बरोबर आहे, हे लक्षात घ्या. ब्रह्म आणि चतुर्मुख ब्रह्म. हा, परफेक्ट. सरांनी परफेक्ट चतुर्मुख सांगितलं. हा, म्हणजेच आता म्हणजे हे आता आपल्याला हळूहळू याची सवय करून घेतली पाहिजे की जेव्हा आपण अद्वैत वेदांत बघत असतो त्यावेळी अद्वैत वेदांतामध्ये काय सांगितलेलं आहे तर जे मूळ तत्व ब्रह्म आहे त्यापासूनच सगळ्या सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. बरोबर आहे. मग एका त्या तत्वापासून खाली जी तत्व निर्माण झालेली आहेत त्याच्यामध्ये ब्रह्म अस्तित्वातच आहे. मग त्यांच्यामध्ये असलेला जो काही बदल आहे तो कशामुळे आहे तर ते गुणांनी किंवा मायेनं आवृत्त झाल्यामुळे आहे. ते सगुण झालेले आहेत, पण त्याच्यातलं जे मूळ तत्व आहे ते निर्गुणच आहे. आलं लक्षात? मूळ तत्व ब्रह्म आहे. आपण त्याच्यापासून या सगळ्या देवता पंचदेवता उत्पन्न केल्या. बरोबर आहे. ज्यांच्यामध्ये विष्णू आहे त्याच्यामध्ये काय आहे, हातात गदा आहे, शारंग धन्वा गदाधर हा वर्णन आहे विष्णूचं. बरोबर. तर ते सगळं काय आहे, सगुण ब्रह्म आहे. सगुण, गुणासहित. आपण गणपतीचं वर्णन करतो, तोंड आहे, एवढे नाक आहे म्हणजे कान आहेत मोठे, तुंदिल तनू, सगळे आपण वर्णन करून हे करतो. तर ते जे गुणांचं वर्णन म्हणजे सविशेष सगुण वर्णन आणि त्यातलं जे मूळ तत्व आहे ते मात्र काय आहे, एकच आहे आणि ते काय आहे, निर्गुण आहे. आलं लक्षात?
हे फरक कायम लक्षात ठेवायचा. सविशेष निर्विशेष, सगुण न गुण निर्गुण हे एकमेकाला पर्यायवाची शब्द आहेत. चला कुठपर्यंत आलो? सविशेष ब्रह्मज्ञान. सविशेष ब्रह्म ध्यानासाठी विधी सांगितलाय. आपण कसा मगाशी जो प्रणव ध्यानाचा विधीपासून आपण आज सुरुवात केलेली, त्याच्या आधीपासून थोडीशी पण प्रणव ध्यानाचा विधी बघत होतो. ओंकाराला धनुष्य बनवावे इथपासून आपण सुरुवात केली, आणि आत्म्याला बाण बनवावे आणि ब्रह्मावर बाण साधावा, ब्रह्माशी एकरूपता साधावी, हे पहिल्यांदा सांगितलं. मग त्याची फलश्रुती काय निर्माण होईल? तर असा जप केल्यानंतर सर्व पापे नष्ट होतात. ह्रस्व जप केल्याने, दीर्घ जप केल्याने काय होईल? ऐश्वर्य प्राप्त होईल. आणि प्लुत न जप केल्यानंतर काय होईल? ज्ञान प्राप्त होईल. ज्ञान प्राप्त होईल. आणि ध्यान कसं असावं? तेलाच्या धारेप्रमाणे असावं. बरोबर? हे सगळं समजावून झालं. त्यानंतर प्रणवाच्या बरोबर प्रणवाचं ध्यान, आपलं प्राणायामाबरोबर प्रणवाचं ध्यान. त्यावेळी काय सांगितलं? इडेतून पूरक सांगितला. पूरकाचा देवत कोण आहे? ब्रह्मा. कुंभक सांगितला, त्याचा देव कोण आहे? विष्णू. आणि रेचकाचा देव कोण आहे? हे सांगितलं. आता हे पूरक केल्यानंतर आपल्याला कुंभकाच्या वेळी पोटामध्ये ओंकाराचं ध्यान अग्निज्वालेने म्हणजे अग्निज्वालायुक्त अशा ओंकाराचं आपल्याला ध्यान करायला इथे सांगितलं. त्यानंतर दुसरा विधी सांगितलाय. त्याच्यामध्ये काय आहे? लाकूड उदाहरण आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये काय आहे? ज्वलंत ओंकाराचं उदाहरण आहे. आणि दुसऱ्या विधीमध्ये काय आहे? तर आपलं शरीर हे लाकूड आहे, त्याच्यावरती ओंकार हे लाकूड आपल्याला फिरवायचं आहे, आणि अग्नी जो उत्पन्न होईल ते स्वरूप काय असेल? ब्रह्मज्ञानाचं असेल. अशा प्रकारे जप सांगितला. आणि हळूहळू आपल्याला यालाच प्राणवायूमध्ये मिसळायचा आहे. जो ओंकार नाद निर्माण करायचा आहे त्याला प्राणायामामध्ये मिसळले पाहिजे. आणि जसजसं आपलं मन नादावर आरूढ होईल तसं मन लय पावेल. आणि मनाचा लय झाल्यानंतर आपल्या हृदयामध्ये सदा सर्वदा असलेल्या ओंकाराचा अनाहत नाद हा सतत चालू असतो, हे त्या ज्ञानी पुरुषाला जाणवेल. पण अज्ञानी पुरुषाला ते जाणवत नाही. असं इथपर्यंत आपण आलो. आता हे ओंकाराचं ध्यान झालं. आता सविशेष ब्रह्मज्ञान किंवा सगुण ब्रह्मज्ञान त्याच्याविषयी सांगतात. एखादा मनुष्य बघितलं जर तर आपल्याला योगशास्त्र सुद्धा कसं आहे बघा. पहिल्या अध्यायामध्ये 2 उपाय, पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलं? तर ज्ञानयोग. ज्ञानयोगाचे 2 उपाय सांगितले. कुठले? पहिल्या अध्यायामध्ये उत्तम साधकासाठी पहिला अध्याय सांगितलेला आहे, आणि त्याच्यामध्ये 2 उपाय सांगितलेले आहेत. कुठले? चित्तवृत्ती निरोध करायचा आहे. कशाने होणार? वैराग्य का? अभ्यास वैराग्य अभ्यान निरोधा, 2च उपाय सांगितले. आणि ह्याला काय म्हटलं आहे? ज्ञानयोग सांगितलेला आहे. मध्यम योगांसाठी परत दुसऱ्या अध्यायामध्ये सुरुवात केली. बरोबर आहे. आणि अधम साधकांसाठी तिसऱ्या याच्यामध्ये बरोबर अष्टांग योग सांगितला पुढे, दुसऱ्या अध्यायाच्या शेवटपासून तिसऱ्या अध्यायापर्यंत. मग सुरुवात करताना कशानं करतात? ऑलवेज ज्ञानयोगाने. बघा इथे पण ध्यानाचं जे विधी सांगितला तो सुगम करण्यासाठी नंतर चाललेत खाली हळूहळू. आता सविशेष ब्रह्मज्ञान सांगतायत. सुरुवातीला एकदम ज्ञानयोगच सांगून टाकलेला आहे की सविशेष ओंकार हेच बीज स्वरूप कसं आहे, त्यापासून सगळ्या सृष्टीची कशी उत्पत्ती झालेली आहे, ओंकारामध्ये काय काय अंतर्भूत आहे, सर्व सृष्टीमध्ये कसा ओंकार आहे हे सुरुवातीला सांगितलं. त्यानंतर ध्यानाचं स्वरूप सांगताना सुद्धा प्रणवाला कसं बघायचं याचे 2 प्रकार सांगितले. त्याच्याबरोबर आपल्याला प्राणवायूमध्ये कसा अंतर्भाव करायचा हे सांगितलं. आता खाली सविशेष ब्रह्म. जर एखाद्याला की हे कसं बाबा मी इमॅजिन करणार, म्हणजे ओंकाराचा नाद वगैरे मला जमणं कठीण आहे, ठीक आहे, मग तुला सगुण सांगतो.
गुणासहित. म्हणजे जर एखादा मनुष्य आपले डोळे बंद करून आपले अंतर्मुख करू शकत असेल इंद्रियांना, तर तो स्वतःचा ब्रह्म जाणूच शकणार आहे. पण एखाद्याला मन जर चित्त स्थिर नसेल तर त्याला आलंबन देणं आवश्यक आहे. बरोबर आहे. मग आलंबन हे काय असतं, तर सविशेष असतं, सगुण असतं. बरोबर आहे. मग ते आलंबन देण्याचा हा आता पुढे म्हणजेच काय, तर मध्यम साधकांसाठी असेल किंवा अधम साधकांसाठी असेल. पण सुरुवातीला सांगितला तो ज्ञानयोग, त्याच्यानंतर आता हा मधला जो असेल तो बघायचा. आणि सर्वात शेवटी असतो ना तो शक्यतो हठयोगाचा पार्ट असतो. बघा सगळ्या उपनिषदांमध्ये आदल्या पण बघितलात तरी लक्षात येईल. कारण का, जे तरीही नाही मग त्यांना साधनं दिली जातात. नाही होत आहे तरी पण नाही होत आहे, मग आधी शरीर शुद्ध कर. बरोबर आहे. आचरण शुद्ध कर, मन शुद्ध कर, त्याच्यानंतर मग तुला ते प्राप्त होईल. बाह्यरंग योग आधी सांगितला, मग अंतरंग योग सांगितला. बरोबर आहे. अशा पद्धती इथे पण तसंच आहे. आपले मनच या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय याला कारणीभूत आहे. विविध संकल्प विकल्प करणारे मन हेच ब्रह्म साक्षात्कारातील विघ्न आहे. एकाग्र मनाने ध्यान केल्यानंतर या मनाचा लय होतो. अर्थात हेच मन ब्रह्म व्यतिरिक्त कोणतीही वस्तू विषयात अडकत नाही. मनाच्या लयाची ही स्थिती विष्णूचे परमपद किंवा ब्रह्म आहे. ओके. आता जर तुम्ही विचार केला तर जेवढी म्हणून विष्णूची स्तोत्र असतील, आपल्याला पाठ असलेलं एखादं असू शकतं, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सगुण ब्रह्माची प्रत्येकानं आपापल्या परीनं वर्णन करून ठेवलेली आहे. मग आता ही या उपनिषदामध्ये जी वर्णित आहे तेच आपल्याला लिहायला पाहिजे. सविशेष ब्रह्मज्ञान. बरोबर आहे. सविशेष ब्रह्मज्ञान जर करून घ्यायचं असेल तर ते नादान आपल्या ह्या ध्यानबिंदू उपनिषदानुसार करायचं असेल तर ह्याच्यामध्ये जे वर्णित आहे तशाच पद्धतीत आपल्याला वर्णन लिहिता आलं पाहिजे. आता पुढे सविशेष कसं आहे ते बघा. हृदय कमळ 8 पाकळ्यांच्या कमळाप्रमाणे आहे. सगळं आता सविशेष चालू झालं. हृदयामध्ये आहे ना स्थित ब्रह्म, मग त्याचं वर्णन करतायत. हृदय कमळ काय आहे, 8 पाकळ्यांप्रमाणे आहे. 8 पाकळ्या कल्पना करत सुटा. त्याच्या मध्यभागी 32 केसरे असून त्यावर परागयुक्त कोमल तंतू आहेत. अँड्रोजन. बरोबर, ते आहेत परागकण. 32 केसरे आहेत. हृदय कमळाच्या मध्यावर सूर्य आहे. वर्णन केलंय ह्या सगळ्याचं ब्रह्माचं. हृदय कमळाच्या मध्यावर सूर्य आहे. खाली बघा 8 पाकळ्या आल्यात, मधून काय केसर आली, मध्यावर सूर्य आहे आणि सूर्याच्या मध्यावर चंद्र आहे. म्हणजे सूर्य मोठा असेल आणि येलो कलरचा असेल, चंद्र मात्र पांढऱ्या रंगाचा शीतल असेल. बरोबर आहे. म्हणजे मध्ये पांढरा भाग आणि बाजूला पिवळा भाग असं वर्णन केलेलं आहे. आणि चंद्राच्या मध्ये परत अग्नी आहे. बरोबर, चंद्राच्या मध्ये अग्नी आहे. म्हणजे आता वर्णन आणि कुठला कलर राहिला, नारिंगी कलर. नारिंगी, पिवळा आणि पांढरा मिक्स कलर झाले आता. बरोबर आहे. म्हणजे काय, अग्नीच्या प्रभावळ. ज्वाला केशरी कलरच्या, अग्नीच्या ज्वाला केसरी कलरच्या. म्हणजे आता प्रभावळ तयार करायची आहे. रांगोळी केलेली आहे सर, एकदम छान दिसते. हा, ते अगदी कल्पना करा तसंच्या तसं लिहून यायचं. बरोबर आहे ना. कल्पना आपण कल्पनेसाठी तर आपला काय प्रॉब्लेम नाही, अजिबात आपण भिकारी नाही त्या बाबतीत. भरपूर कल्पना रंगवू शकतो. बरोबर आहे ना. फक्त एकाग्र करणंच कठीण आहे आपल्याला. त्यामुळे पांढरा रंग, पिवळा रंग आणि केशरी रंग मिक्स करून आपण प्रभावळ किंवा आपण त्याला काय म्हणतो तेजोवलय अशा पद्धतीत तयार झालेला आहे असं विचार करा. त्याच्या खाली 8 पाकळ्या आहेत, विसरू नका. मध्ये काय आहेत, 32 केसर आहेत, विसरू नका. मधोमध प्रभामंडळाप्रमाणे एक रत्नजडीत असे सिंहासन आहे.
बघा इथे आता कुठे झालं, त्या 8 पाकळ्यांच्या मध्ये सिंहासन ठेवा, त्या सिंहासनाच्या पाठी हे सगळं चालू आहे. सूर्य काय चंद्र आणि त्याच्यामध्ये अग्नी, हे सगळं पाठी झालं, सिंहासन पुढे आहे. या आसनावर शोक मोह इत्यादी रहित होऊन निरंजन वासुदेव, वासुदेव म्हणजे कोण? विष्णू, विष्णू विराजमान आहे. हृदय कमळामध्ये कोण विराजमान आहेत? विष्णू. आलं लक्षात? या सिंहासनावर बसलेले आहेत. यांच्या हृदयावर मोती आणि मण्यांनी सुशोभित असा कौस्तुभ मणिहार आहे. कसला हार आहे? कौस्तुभ मणिहार. विसरायचं नाही. कौस्तुभ मणिहार हाच म्हणजे नाव मणिहार. वासुदेवाचे स्वरूप निर्मळ स्फटिका समान आणि करोडो चंद्रांच्या प्रकाशाप्रमाणे कांतीयुक्त आहे. विनय आणि श्रद्धेने युक्त साधकाने वासुदेवाच्या या काल्पनिक स्वरूपाचे ध्यान करावे. आता मी प्रयत्न करतो, मी स्ट्रीम होस्ट मीच आहे का कोण आहे? होस्ट मीच आहे. तर करा, मला जमतंय करा. का बघतो. हा, स्ट्रीम करायला प्रयत्न करतो. मला होस्ट करा सर. हा, पण मलाच करायचं आहे ना, त्यामुळे मीच शक्यतो बघतो. पार्टिसिपेंट वरती जायचं. हो, करतो. आधी ओपन तर करतो. पार्टिसिपंट वर जायचं. ते नको, मला आता हे करायचं आहे सर, काय शेअर करायचं आहे. शेअर करतो माझा स्क्रीन. मोर वरती जाऊन त्यावरती येतील सर ऑप्शन. मोर मध्ये गेल्यानंतर नाही, शेअरच येईल झालं सर. झालं आता हे बघा, झालंय ना, बघा. हो सर, दिसतं. हा, आता इथे माझ्याकडे एक हे आहे, तुम्हाला शेअर करतो. सविशेष ब्रह्मज्ञान. हा बघा फोटो, मला असाच मिळालेला. पाठच्या बाजूला बघा काय काय आहे. आधी इथे पद्मदळ आहे, बरोबर. खालती बघा, ऐकू येतो ना आवाज? हो सर. हो, येतं सर. हा, खाली बघा कमळ आहे, अष्टदल पद्म, बरोबर. त्याच्या पाठच्या बाजूला काय काय वर्णन केलेलं आहे? सूर्य, त्याच्यामध्ये चंद्र, त्याच्यानंतर अग्नी आहे, बरोबर आहे. खाली आसन ठेवलेलं आहे बघा, त्या आसनामध्ये कोण बसलेलं आहे? वासुदेव. आणि त्याच्या गळ्यातल्या हाराला काय म्हणायचं? कौस्तुभ मणी ना, कौस्तुभ. हा, कौस्तुभ मणिहार. कंठी कौस्तुभ मणी विराजित आहे. हा, बरोबर. आता हे असं वर्णन आपल्याला ध्यान करण्यासाठी कुठे करायचं आहे? कुठे कुठे ध्यान लावायचं आहे? हे सगळं सविशेष ब्रह्मज्ञानात. बरोबर, पण कुठे? जागा कुठची? हृदयाच्या ठिकाणी. हृदय कमळात. हा, हृदय कमळामध्ये. हे लक्षात ठेवायचं. ओके, आता पुढे. आता मी हे स्टॉप शेअरिंग म्हणायला लागेल ना? हो सर. आता काय होतंय? स्टॉप शेअरिंग. स्टॉप झाला, शेअरिंग स्टॉप झाली. त्रिमूर्तीचे ध्यान. पुढे त्रिमूर्तीचे ध्यान. अतसी पुष्पसंकाशम नाभिस्थाने प्रतिष्ठितम चतुर्भुजम महाविष्णुम पूरकेण विचिंतयेत. कुंभकेन हृदिस्थाने चिंतयेत कमलासनम ब्रह्माणम रलगौराभम चतुर्वक्रम पितामहम रेचकेने तु विद्यात्मा ललाटस्थम त्रिलोचनम शुद्ध स्फटिक संकाशम निष्कलम पापनाशनम. आता इथे पूरक, रेचक आणि कुंभ या तिन्ही अवस्थांमध्ये ध्यान कसं असावं याच्याविषयीच सांगितलेलं आहे. पूरक करताना अतसी किंवा जवसाच्या फुलाप्रमाणे रंग असलेला, म्हणजे साधारण निळसर रंग, निळसर काळा रंग फुलांचा.
रंग असलेला, नाभीमध्ये प्रतिष्ठित असलेला, 4 भुजा असणारा अशा श्री विष्णूचे ध्यान पूरक करताना केले पाहिजे. विष्णूचे ध्यान पूरक असताना केले पाहिजे. आणि तिथे रंग कुठला? जवसाच्या फुलाप्रमाणे. एवढं संपवून आज म्हणजे एवढं करूया आणि आज थांबूया आपण. कुंभक म्हणजे प्राणवायूला रोखून धरताना हृदयामध्ये विराजमान असलेल्या कमलासनावर बसलेल्या चतुर्मुख ब्रह्माचे ध्यान केले पाहिजे. काय करत असताना? श्वास रोखून धरताना. चतुर्मुख कुंभकात ना? ब्रह्माचे शरीर रत्नाच्या कांतीने गौरवर्णाचे झाले आहे असं ध्यान करताना वर्णन केलेलं आहे. कुंभकाच्या वेळी ब्रह्माचं ध्यान केलं पाहिजे. आणि रेचक करताना मस्तकामध्ये विराजमान 3 नेत्रांनी सुशोभित निर्मळ स्फटिक समान देह असणारे, सर्व पापांचा नाश करणारे, सर्व कला विरहित शिवाचे ध्यान केले पाहिजे मस्तकामध्ये रेचक करताना. ओके. पूरक, कुंभक, रेचक. विष्णू, ब्रह्मा आणि शिव. ओके. आता ह्याचं फळ की असं जर आपण ध्यान केलं, त्रिमूर्तीचं ध्यान जर केलं तर त्याचं फळ काय मिळेल? तर आता श्लोक वाचत नाही, खाली मराठीत वाचतो. ध्यानाचे आधारभूत पुढे पुढे ते वर्णन आलेलं आहे. जसं आपण मागे कुठल्या उपनिषदामध्ये, तेजोबिंदू उपनिषदामध्ये वर्णित आहे की अधोमुखम, बरोबर, अशा पद्धतीत हृदयाचं वर्णन केलेलं आहे, ज्याचा देठ वरती आहे आणि अधोमुख फूल आहे केळ्याच्या फुलाप्रमाणे. तर हे वर्णन इथे पण आहे, या उपनिषदामध्ये पण असं वर्णन आहे हृदयाचं. हृदयाची जागा कशी आहे? आपले शरीर अधिकांश जलाने बनलेले आहे. या जलामध्ये असणाऱ्या कमळाला हृदयाची उपमा दिलेली आहे. ओके. या शरीराची रक्षा आपले हृदय साऱ्या शरीरात रक्त पोचवून करत असते. हृदय कमळाचे फूल हे केळ्याच्या फुलाप्रमाणे अधोमुखी लटकलेले आहे. असे देठ वरती आणि तोंड खाली फुलाचं, अशा पद्धतीत आहे. या हृदय कमळाची नाळ लटकणाऱ्या केळफुलाप्रमाणे वरच्या बाजूला आहे. आपले हे शरीर वेदज्ञान झाल्याने अनाहत नादाने युक्त कल्याणकारी असे आहे. वेदज्ञान ज्याला होतं त्याच्यानंतर अनाहत नादाने ते युक्त होतं शरीर, ते कल्याणकारी असं आहे. या शरीराची सामान्य आयु 100 वर्ष आहे. तसेच हे शरीर कृश म्हणजे सुकलेल्या गवताच्या शेकडो काड्यांनी बनवलेल्या आसनाप्रमाणे शेकडो नसा आणि नाड्यांनी बनलेलं आहे. वर्णन बघा आपण तिकडे 72,000 नाड्या, भरपूर नाड्या शरीरात सांगितल्या, म्हणजे काय Anatomy, सुशिर physiology. सगळी आली याच्यामध्ये. आणि विचार केला तर हृदयापासून जे आवर्ता निघतो त्याचंच हे वर्णन सगळं आहे. पण त्यावेळी त्यांनी हा अंतर्भूत काय कापून विचार केला असेल असं वाटत नाही, आत बघून विचार केलेला आहे. तसेच हे शरीर कुश म्हणजे सुकलेल्या गवताच्या शेकडो काड्यांनी बनलेल्या आसनाप्रमाणे शेकडो नसा व नाड्या असलेले आहे. हृदय कमळ पुष्पाच्या कर्णिका या नाड्याद्वारे सर्व शरीरात व्याप्त आहेत. याद्वारे म्हणजे हृदय हे पूर्ण शरीराला सप्लायचं स्थान आहे, हे त्यांनी इथे आधी सांगितलेलं आहे. आपल्या हृदय कमळाचे फूल सूर्य, चंद्र आणि अग्नी यांच्या समान तेजस्वी आहे. प्रणव जपाने या हृदय कमलाला ऊर्ध्वमुखी केले पाहिजे. ते जे असं आहे ते असं करायचं आहे, ऊर्ध्वमुखी करायचं आहे. अधोमुखी असेल त्याला ऊर्ध्वमुखी करायचं आहे. जसे कमळाचे फूल उमलल्यावर त्याची नाळ किंवा देठ सरळ होतो, तसं हे कमळाचं फूल आपल्याला उमलायचं आहे. या हृदय कमळाचे सूर्य, चंद्र आणि अग्नी याचे या हृदय कमळामध्ये सूर्य, चंद्र आणि अग्नी यांचे क्रमशः चिंतन केले पाहिजे. या हृदय कमळावर म बीजाक्षराला घेऊन ध्यान करताना
विष्णू स्वरूपाची भावना केली पाहिजे. बस आज आपण इथे थांबूया. ओके, भरपूर आपण 36 श्लोकापर्यंत आलो. 106 श्लोकापर्यंत जायचं आहे. त्यामुळे थोडं फास्ट असणं आवश्यक आहे. महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तर काही सोडत नाहीये. प्रश्न जिथे जिथे आलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण करून घेणारच आहे. चालेल. हरिओम. छान, मस्त एकदम. आता प्रणव लागलाय. ध्यान ध्यान म्हणजे इंटरेस्ट ध्यानात वाढायला लागलेला आहे. वाढायला लागलाय ना. हम्म. तू मागच्या ह्याला नव्हतास, म्हणजे मागच्या उपनिषदांना तू चुकलेलास, त्याच्यामुळे प्रॉब्लेम. हा हा हा. आता चुकत नाही. हम्म. अब नहीं छोडेंगे. ठीक आहे. आता मी होस्ट आहे तर मी बंद केली मीटिंग, किती एंड होणार ना सर्वांसाठी? होईल होणार. हो हो हो. ओके. नाही नाही, मला ओके, होस्ट करावं. करू का? अच्छा. होस्ट करा. स्वानंद योग विद्या. हं. मेक होस्ट. येस.